मारा माई लप लप करते छाती ओके तुला याच्यापेक्षा माय तुम्ही झाली का गे हो सरप सांडे हा 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 मुख्याचा बोकडा सध्या नाश होत ना कुत्रिया माझी पोरगी भेटली होती का सेम खाया मा बापाला नाव सांग तुझ्या थांब हो त्या बापटा करेल माझे चौधरीन बाई माझा नाव चौधरी आहे हो याच्यासाठी तुला कॉलेजामध्ये शिकवली का तू फक्त घरी जागे ओके घरी हा मुख्या पटी गेला असेल म्हणतो मुकेशा ए मुकेशा अरे मुकेशा किती वेळची आवाज येत आहे हो छाप एवढा टाइम आहे होऊन गेला पण या बकऱ्यावाल्याला काही ना राखण मागायला बरोबर येते 12 वाजून गेले पण अजून बकऱ्या सोडायच्या बकऱ्या सोडा बकऱ्या सोडा बकऱ्या सोडा पण बकऱ्या सोडूनच देतो नाही तर बाजूला राहील पुन्हा नाही तर मग मुकेश अरे मैत्री वा कुत्रे मुती रे का झालं त्या माय बहिणा ते माया घरी आले ना त्या मैत्रीवर कुत्रे मुती म्हणते बकऱ्या कुठे हे टाका म्हणतो नाका पोट मग वारला चुरला माणूस मग मोठा जोर काढून राहिली तुला हिरवी झेंडी ना लाल झेंडी समजत नाही का मी आता लाल झेंडी हलवून आलो स्टाफ घे पण तू पुन्हा जोड थांब एका शब्द नको बोलू मी म्हणतो तुला बकरा पाहिजे एवढी बकऱ्यासाठी लग्न काऊ करून राहील देतो ना बकरा मा बकरा साऱ्या गावासाठी फुकटच आहे अरे तुझा बकरा नाही रे आपणच बकरा नाही रे म्हणते अरे तुझा पोरगा हा आता समजलो तो सेम खाया ए चौधरी माय चांगली तोड सांभाळून बोल अरे माझ्या पोरीचा सत्यानाश केला रे अरे माझ्या मला बोलू दे तू माया पोराले बकरा म्हणते ए चौधरी नाही सुधऱ्या हो चौधरी बाई तू माया पोराले बकरा म्हणते काय हरकत नाही आणि हे बरोबर तू हे पोरगी होय ना आणि इले पाठ मारलं तर कशी राहील सगळा फोडून टाकलं रे थोडं बोललो ना माझ्या पोरीची सगळी खाल्लं रे बोला ना का हो तुझ्या बोकड्याला ह्या बोकड्याला म्हणलं कालेजला जा मोबाईल मध्ये चोराले मोबाईल घेऊन दिला आणि म्हणजे घराचे उरपाटे कवलं करणं चालू केलं कुठे गेला तू येत सांग मी त्याला पाहून आणतो परवीन बे का केला बे तू ना बे हे अबे काही माझी बंदी इज्जत आहे राहू दे या गावात ह्या गुन्हीतले लोक कसे गावात ठेवून राहिले नाही ते ठेवतील नाही ते का तू असे धिंगाणा पाहिजे परवीन ए बापू परवीन बापू अरे गोटा गोटा बोले रे नाता गोटा गोटा पानी गोटा गोटा पानी नंदी लागले बोले
गेलता रे बाबू तू महादेवाने गेलतो का शप्पो. कापूर एवढे दिवस झाले तुले कधी देवाची पूजा अर्चना करताना पाहिलं तू महादेवाने गेल का बाबा कापूर घेणे काय इथून जाईल घेऊन घे घेऊन अबे कापूर जुईतला कापडाची काही लेन नाही मला म्हणायचा तुले तू हे हारागिरा कुठून आणला बा काता का देतच गेलो महादेवाले तुले आरती गिरती काही येते काय एखादी का नुसता महादेवालेच गेला नाही येते ना का कोणती आरती येते म्हणू का म्हण ना म्हण ना म्हणू म्हण बरं नुसतं महादेवाला गेल्यानं होत नाही काही आरती म्हणता आली पाहिजे हो हो हा, म्हण आराधे माया बापा माझ्या बाजूला लाटा आराधे माया बापा माझ्या बाजूला लाटा आराधे माया बापा बापू कसा म्हणला मग आरती आरती माया बापा हो खाशील लाटा गा आरती माया बापा सरम आहे तुले तू करण्या करतो आणि मी लाता खाईन ह्या आरत्या होय का बे अबे दुसरी आरती म्हण दुसरी आंब्याला काय आरतीला काय काढाय का तू करतो ना लाता मी खाते दुसरी आरती म्हणून दाखव बरं घे चालू आरते आलो बापू आरत्या मोठ्या सुंदर येते तुले कसा म्हणला आरती आरती आलू गोबी माया बाप बाय काय चालो भिगा नाही तू लोक का चमडे आरती आलू गोविंद मामा बायकाच्या लोभी किती बायका आहे रे मले बोलले का बाई हे ठेव हे उतरव कोणाच्या माहितीवर आणले उतरव बाबा उतरव इकडचे लोकांच्या माहितीवरच्या लोकांना घाटावरून आणि माझ्या घरात टाकून आला ए, इकडे ये मी काय म्हणतोय काय झालं का बाबा त्या बहीण मुलांपासून ठेवताच काय म्हणतो तू गेलतास कुठे तू शाळेत आम्हाला ना शाळेत असता गेलतो का शाळेत गेलता इमानदारीत जा हो आपल्या छात्यावर हात ठेवून सांग बरं मी शाळेत बाबा मी खरंच सांगतो बाबा मी खरंच सांगतो मी शाळेत नाही. तुझे आपल्या छात्यावर हात ठेव म्हणलं का माझ्या छात्यावर हात ठेव म्हणलं हा म्हणजे मी मेलो पाहिजे तू खोटं बोलत जा आणि माझ्या छात्यावर हात ठेवत जा अबे भाड्याच्या बैला पायनं आपल्या घरात मोर्चा कोणती बाई का पायनं तो मोर्चा आला बे कोणता मोर्चा मोदी सरकारचा पायनं निवडणुकीचा असन हो आता निवडणूक आहे ना हो पायनं पाय 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 सामोर पाय मोर्चा हो आता चांगला मोर्चा आहे का बकरा लमच्याला हे तुला बरोबर आहे का लमच्या हे असे धंदे तुला बरोबर आहे काय केलास लमच्या तुला अबे का झालं ते बाई वरवटू म्हणते हा बकरा होय म्हणते काय केलास तुला लमच्या हा वया तुला हे धंदे सोपते कोणाला म्हणते ए बाई लमच्या हे धंदे सोपते तुला ए बाई हिंदी हिंदी मराठी करा त्या बहीण माले कोणचा आहे अभि बताओ मला माहिती आहे बाबा हसो का तो हसो का त्या मुकेशाच्या बकरा अरे हसो का मला माहिती आहे बाबा अरे सत्यानाश हो तुझा सत्यानाश हो. तुझ्या डोक्याच्या बापाच्या झालं का झालं का काय झालं तोंडात सांग खरं सांग. आगे उच्चावतारू याची काय गरज हो लमच्या दिनेश बेटे की ओर से हमारे पार्टी को 50 रुपए का प्राइज मिला है हमारी पार्टी उनका शुक्रिया अदा करती है लमची हे फुलदानी वाले फोकस करते ते अबे ना झालं का काय केलं तू सांग बरं मला मी
का म्हणतो बाबा, नाही तर तुलाच लक्ष्मी पूजन तर नाही केलास. लक्ष्मी पूजन केलं म्हणजे भाड्याचा बाई. हे बाई आली ना नाना तरीची माई घेऊन राहिली. एवढे फटाके फोडत आहे. मग मी म्हणलं दिवाळीचं लक्ष्मी पूजन तू हे बाई काय झालं, चल सांग बरं आता पटकन. हा तुझा बोकरा माझ्या पोरीच्या बांगड्या फोडून पोरीची साडी फाडलं. हा शेण खाया. हा हो मला म्हणते करण्या तू करजो आणि भरत जाईल त्याच्यासाठी तुला मोबाईल घेऊन गेला. त्या नाकानं गोष्टी सांगते ना पाटी हो म्हणते आणि हा तुझ्या बोकरा असा स्वतः मी काय म्हणतो त्या 12 भानगडी सोड. हा दुष्परिणाम होय कायचा कायचा ये जो नतीजा हो रहा है, ये नतीजा किसका है? मोबाईल पाई. ये है मोबाइल का. तूने भी इधर उधर से पैसा जमा किया, 4 घर में बर्तन मांगे और पैसा जमा करके लड़की को मोबाइल लेके दिया. मैंने भी शाहूकार से पैसा लिया और अपने लड़के को मोबाइल लेके दिया. ये मोबाइल का नतीजा है. ये मोबाइल के नतीजे से क्या होता है? क्या होता है? मोबाइल अच्छा ही है और बुरा ही है. इसका जो यूज करना है उसे कैसे करना चाहिए मैं बताता हूँ आपको. मी काय म्हणतो, शिक्षणाच्या भरोश्यावरही शिक्षणाच्या भरोश्यावर ही दुनियावर आली. घरोघरी पहा मोबाईल, टीव्ही रंगीन झाली. लहान मोठे सगळे झाले मुजर आणि या मोबाईल पाय किती बिघडले पोरी आहे. आएगा ना भाई? अगदी बरोबर. ये सारा जो नतीजा है ये मोबाइल का, इसलिए मैं क्या पेश कर रहा हूँ. अगर नाही परत सांगतो खरं विचारात बोल. ए चौधरी बाई, काय अगर नाही परत सांगतो खरं हे विचारात बोल. आणि या मोबाईल मुळे बोलते बाई, या मोबाईल मुळे बोलते बाई. आजकल ये मोबाइल ऐसा है कि आदमी कितना ही झूठ बोलेगा, लेकिन ये विज्ञान युग में पता चल जाता कि आदमी कौन कहाँ पे है, कौन कहाँ पे है. अगदी बरोबर है ना? इसलिए मैं आगे क्या बता रहा हूँ. अपन उनको मोबाइल का के ले लेके दे दे कि जो ऑनलाइन जो अभ्यास आया, जो पढ़ाई आई, वो पढ़ाई मोबाइल के माध्यम से होना चाहिए. इसलिए विनय महापौराने मोबाईल घेऊन दिला, आळाचं तेल केलं. तर माई एक मा मोठी एक मुलं आहे,
काहीतरी मोबाईल मुळे आपलं भवितव्य उज्ज्वल कर पण काही करू शकणार नाही. नवीन पिढीचं काही गॅरंटी नाही. तूने आपल्या मुलीला मोबाईल घेऊन दिला पण काही फायदा नहीं झाला. कारण शाळेत जाते वो लड़के लोग कॉलेज में जाते, लड़का मुंह हेलमेट डालता है, लड़की मुंह पे गमछा बांधती है और अपने पास से जाएंगे तो अपने को पता नहीं चलता कि अपना लड़का या लड़की है. है ना? ये बात सही है. इसीलिए मैं क्या कहता हूँ, सुनाई ऐक शहाण्यात बोल जरा सांभाळ आपला तो. ऐक शहाण्यात बोल जरा सांभाळ आपला तो. आणि या मोबाईल मुळे बाई